WHO ने एक सर्वेक्षण केला आणि त्या सर्वेक्षणांती त्यांना असं निर्देशनास आला का 2.2 बिलियन लोकांना चष्म्याची गरज आहे, त्यापैकी 1.1 बिलियन लोकांकडे चष्माच नाही आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना एक निष्पन्न आला का चष्म्याच्या वाढत्या किमती, आणि त्यांनी मग जगभरातील दिग्गज संस्थांना आव्हान केला का चष्मा ही गरज आहे, फॅशन नाही, याच्या किमती कमी करा, कारण सामान्य चष्मा घेऊ शकत नाही आणि चष्मा नसल्याने विकास खुंटतो, शिक्षण खुंटतो. प्रत्येक ठिकाणी चष्म्याची गरज आहे, कारण मेंदू हा 90% दृष्टीवर अवलंबून असतो. दृष्टीकरवी जे आपण बघतो मेंदूला संदेश जातो आणि मेंदू शरीराला पुढचा आदेश देतो. अशा चष्म्याबाबत WHO ने स्पष्ट केला होता की चष्म्याच्या किमती हे पडल्याच पाहिजेत, आणि त्याला एक प्रतिसाद म्हणून जगातनं सर्वात आधी साकीब गोरे उभा राहिला, माझा नेता देवाभाऊ चष्मा ह्या नावाने. आणि त्या चष्म्याला आज इतका प्रतिसाद भेटतोय का तुम्ही बघा, एशिया खंडामध्ये तो चष्मा पोहोचला, त्याच्यानंतर तुमचा आफ्रिका खंडामध्ये तो चष्मा पोहोचला, आणि दक्षिण अमेरिका खंडात तर 12च्या 12 देशांनी सांगितला का आम्हाला हा चष्मा हवा आहे. आणि आता उद्या 10 तारखेला आम्ही मिडल ईस्टला जात आहोत. मिडल ईस्टमध्ये जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी हे कार्यक्रम ठेवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये देवाभाऊ चष्माला त्यांनी निमंत्रित केला आहे. एक बदलाव लाएंगे, बदलापूर से लाएंगे, हा माझा वाक्य होता. दृष्टिदोष पर हम दृष्टिदोष का नाश करेंगे, बदलापूर से करेंगे. पण ही बदलापूरने दृष्टिदोषाविरोधात उभी राहिलेली गंगा आज 4 खंडामध्ये पोचली, आणि बदलापूरचं नाव आमचे महान नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आम्ही पुढे केला. ह्या नावामागे पण एक गमक आहे. लोक विचारतात का फडणवीस साहेबांचं नाव का दिला. आमचे नेते WHO ने एक स्पष्ट आदेश दिलाय, सोशल काम चालतो कुठे कुठे थांबतो. प्रत्येक मोठ्या सोशल वर्कराने, छोट्या सोशल वर्कराने त्या भागातील राजकीय पुढाऱ्यांना बरोबर घ्या, त्यांच्या नावाने कामं सुरू करा, ते तुमच्या बरोबर येतील तर प्रवाह अजून वाढेल. तर त्या प्रवाहात मी सुरू केला हा कारवा. फक्त बदलापूरपर्यंत, ठाणे जिल्ह्यापर्यंत मी जे 1800 गावात सध्या काम करतोय तिथपर्यंत मर्यादित राहिला नाही, 4 खंडांमध्ये पोहोचला. उद्या तिथे आमचा चष्मा दाखल होणार आहे. त्या समिटमध्ये देवाभाऊ हा चष्मा फक्त 33 रुपयाला भेटणार आहे. आणि मजेची गोष्ट अशी का एक मनुष्य आमच्याकडे आला, तो इंग्रज होता. त्यांनी आमच्या समोर येऊन विचारला की तुमची लँग्वेज, तर आम्ही सांगितलं मराठी. तर त्यांनी आम्हाला विचारला, व्हेरी गुड वर्क देवाभाऊ. तो गृहस्थ गेला, 3ऱ्या दिवशी आला समिटमध्ये. इंग्रज फॉरेनर होता तो. वेट मला काहीतरी सांगायचं आहे. तो पाठांतर करून आला होता आणि त्यांनी सांगितलं खूप चांगला काम, खूप चांगला काम देवाभाऊ. बघा लोकांची भावना सोशलमध्ये कशी असते. तो फॉरेनर चक्क मराठी बोलला.